नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील दिनांक 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून विविध कामांचे लोकार्पण व जिल्हा नियोजनाचे बैठकीत उपस्थित राहणार आहेत। शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता शिवनी विमानतळावर त्यांचे आगमन होऊन सकाळी 11:15 ते 1:15 अकोला जिल्हा मराठा मंडळ द्वारा आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन स्मरणिका प्रकाशनात भाग घेणार आहेत। तसेच अकोट येथे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या विशेष निधी अंतर्गत विविध कार्यक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात सहभाग व सायंकाळी 5:30 ते 8 पर्यंत आमदार हरीश पिंपळे यांचे विशेष निधी अंतर्गत विविध कार्यक्रमाचे उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात सहभाग व रात्री 8:30 ते 9:30 स्थानिक गोरक्षण रोड येथे हुतात्मा स्मारक येथे खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश मुक्ती संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा व नवीन पिढीला सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याची ओळख करून देणाऱ्या वॉर टँकच्या लोकार्पण सोहळ्यात भाग घेणार आहेत। तसेच अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या तसेच अकोला शहराचे सौंदर्यीकरण, मुंबई आणि हैदराबादचे धर्तीवर बोलका रस्ता लोकार्पण सोहळा होणार आहे। तसेच दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 10:15 जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बच्चू कडू व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्यांचे नेते नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेतून जिल्हाश्री रुग्णालयातील बाह्य रुग्ण ओपीडी व रुग्ण निवारा कक्ष इमारतीचे लोकार्पण सोहळा तसेच सकाळी 10:15 ते 10:15 पर्यंत अकोला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय भेट व पाहणी, 10:15 ते 11 पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक तसेच 11 ते 12:30 पर्यंत जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी समवेत आढावा बैठक व 1:15 ला शिवनी विमानतळावर आगमन व संभाजीनगरकडे प्रयाण। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।